हा प्रश्न सीईटी 2024 ला रोटेशनल डायनेमिक्स या चॅप्टरवर विचारलाय. दी रेडियस ऑफ गायरेशन ऑफ ए सर्क्युलर डिस्क ऑफ रेडियस कॅपिटल आर अँड मास स्मॉल एम रोटेटिंग अबाउट डायमीटर as axis is option A r into root 2, B r by root 2, C r by 2 and D capital R. तर आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन काढायची आहे. कशाची? तर रिंगच्या डायमीटरला डिस्कच्या डायमीटरला कोइन्साइड होणारा जो ऍक्सिस आहे त्याची आपल्याला रेडियस ऑफ गायरेशन काढायची आहे. मग त्या ऍक्सिस बद्दलचा म्हणजे डायमीटरला कोइन्साइड होणारा जो ऍक्सिस आहे त्याचं मोमेंट ऑफ इनर्शिया असतं mr²/4. आता तुम्हाला m स्मॉल दिलेला आहे आणि म्हणून mr²/4 आणि मग इथे तुमचा फॉर्म्युला असतो रेडियस ऑफ गायरेशनचा फॉर्म्युला असतो √I/m. मग आता हे mm काय झालं? कॅन्सल झालं आणि √r²/4 की ज्याचं अंडर रूट आलं बघा, स्क्वेअर रूट आलं k दॅट इज इक्वल टू r/2 की जो करेक्ट ऑप्शन सी आहे. समजलं? म्हणजे तुम्हाला बॉडीचे मुवमेंट ऑफ इनर्शिया वेगवेगळ्या ऍक्सिस बद्दलचे हे लर्न असणं माहित आवश्यक आहे आणि त्याची रेडियस ऑफ गायरेशन करताना एम काढून टाकायचा आणि उरलेल्याला अंडर रूट घालायचं. ती झाली रेडियस ऑफ गायरेशन. शॉर्ट व्हिडिओ आवडले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. फॉर मोर युजफुल टिप्स अँड ट्रिक्स कीप वॉचिंग विंग्स ऑफ फिजिक्स. थँक्यू व्हेरी मच.